जो खेळाडू होता प्लेअर ऑफ द मॅचचा. तर बघा 12th मॅन आलाय परिशीलन संघाचा. क्या बात आहे. श्री आलाय. वेलकम श्री. तुझं श्री खुटारकर. विजयजी खुटारकर यांची पुढची पिढी म्हणावी लागेल. एक ओम आणि एक श्री. यस पुढची टीम जी आहे अर्थातच पीडीसी 11. तुमचा 12वा प्लेअर नाही. आलेत 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 आलेत. आनंद माने सरकार आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं. पहिला षटक राईट अप ओव्हर द विकेट. रोहित आलाय आणि पहिला चेंडू रोहित यांचा कमालीचा पडतोय. चेंडू थोडासा पडल्यानंतर आतमध्ये येतोय आणि जिथे मात्र आपण पाहतोय तर पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतोय की निर्धाव आलेला आहे आणि डॉट बॉलनी मात्र इथं सुरुवात झाली आहे. मागील स्पर्धेमध्ये परिशीलन संघाने जो परफॉर्मन्स दाखवलाय तो मात्र संपूर्ण कळंबोलीमध्ये चर्चेचा विषय बनवलाय. मागील कित्येक वर्षांपासून चाचर पडणारा हा परिशीलन संघ ज्या प्रकारे उसंडी मारतोय मागील स्पर्धेमध्ये याबद्दल नक्कीच तो विषय आपण पुन्हा एकदा इथे चर्चित करणार आहोत. परंतु या दरम्यान आपण पाहतोय आनंद माने सरकार शिवसैनिक यांचं मात्र आपण मनपूर्वक शहर संघटक आणि त्याचबरोबर धर्मवीर वाहतूक सेना अर्थातच आनंद माने सरकार यांचं मात्र मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. त्याचबरोबर आपण पाहतोय की त्यांच्या समवेत आमचे चव्हाण साहेब देखील आलेले आहेत तर त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आमच्या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आपण पाहतोय की रामदासजी शिवाळे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब हे देखील इथे आलेले आहेत तर त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. पहिला सामना जिंकला फाळके साहेबांच्या संघाने आणि त्यामुळे नक्कीच ते खुश असतील आणि नक्कीच आता व्यासपीठावरती बसून या संपूर्ण स्पर्धेचा ते आनंद घेण्यात. रोहित पुन्हा एकदा सज्ज राईट ओव्हर द विकेट. ब्लॉकहॉलचा मारा जरूर केला गेला. लाऊड अपील पंचांकडे दाद मागितली गेली आहे. पंचांनी मात्र कदाचित दाद फेटाळले परंतु इथे रनआउटच्या माध्यमातून फलंदाज होतोय बाद. अप्रतिम असा क्षेत्ररक्षणाचा मुजाहिरा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय जिथे मात्र फलंदाज झालेत बाद. तर जरूर तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी परिस्थिती ही पीडीसी 11 संघाची थोडीशी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळते कारण की स्कोर कार्डवरती आपण पाहतो की धावसंख्या 1 नोंदवली गेली आहे आणि फलंदाज 1 बाद झाला गेलाय. म्हणजे गोलंदाजीमध्ये रोहितने ज्या प्रकारे सुरुवात करून दिली आहे आपल्या संघासाठी ही सर्वाधिक सुंदर आणि सर्वाधिक देखणी राहिली. एक चांगली सुरुवात तुमच्या विजयाचा अर्धा प्रवास पूर्ण करून देते. तिथेच काहीच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. आखू टप्प्याची लाईन होती पूल करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने चेंडू जरूर येतोय. क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेट मध्ये तिथे मात्र चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने रोखतोय. आय थिंक करण आहेत तिथे. करणने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. टीम मध्ये भरपूर फेरबदल झालेत. परिशीलन संघाची ना थोडीशी ताकद वाढली. किशोरच्या एनएनए फलंदाजीची स्ट्रेंथ अधिक मजबूत झाली. त्याचबरोबर आपण पाहतो की रोहितच्या गोलंदाजीने अजून एक गोलंदाजीचा तोफखाना मजबूत झाला आणि त्याच्यामध्ये वर्णी लागली आता करणची. मित्रांनो करण एक परफेक्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा जवळजवळ खेळ संपुष्टामध्ये आलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहतोय की 4 धावा अंकित केल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. श्री आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. तर श्रीशी काही अशी आपण चर्चा करूयात. श्री याचबरोबर आपण पाहतोय की आदरणीय श्रीकांतजी फाळके साहेब यांचा एक सन्मान केला जातोय. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान कला क्रीडा आणि सामाजिक हे प्रतिष्ठान आहे आणि गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय की विविध समाज उपयोगी उपक्रम
हे मात्र त्यांच्या माध्यमातून पार पाडले जातात. नुकतंच जर सांगायचं म्हणलं तर काही महिन्यांआधी रामदासजी शेवाळे साहेबांचा वाढदिवस पूर्ण झाला आणि वाढदिवसाच्या दिवशी एक वेगळी संकल्पना फाळके साहेबांच्या माध्यमातून आखली गेली होती की साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याचे जे कार्यकर्ते आहेत पाठीराखे आहेत त्यांच्या माध्यमातून एक निधी गोळा केला गेला आणि तो निधी एका अशा आश्रमाला दिला गेला जिथे मात्र आज HIV आणि एड्सने ग्रस्त असलेली लहान बालकं जे आपले आई वडील सोडून देतात अशा पालकांना अशा पाल्यांना सांभाळणाऱ्या अशा विद्यार्थ्यांना सांभाळणारी जी शाळा आहे त्यांना मात्र साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रतिष्ठान रामदासजी शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक भरभक्कम असा निधी दिला गेला आणि याचे प्रमुख नेतृत्व जे करत होते ते श्रीकांतजी फाळके साहेब यांचा एक सन्मान इथे मात्र पार पडला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय की आमचे सामंत साहेब यांचा देखील एक सन्मान इथे मात्र पार पाडला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय की अजून काही ज्येष्ठ मंडळी त्याचबरोबर आपण पाहतोय की संभाजी भोसले साहेबांचा देखील एक सन्मान इथे पार पाडला जातोय. यांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात. त्याचबरोबर आपण पाहतोय की रामदास शेवाळे प्रतिष्ठान उपाध्यक्ष आदरणीय नारायणजी पिलाने साहेब यांचा देखील इथे सन्मान केला जाईल. त्याचबरोबर अतुल शेठ बागल आपणास देखील विनंती असेल की आपण देखील यायचे. थोडंसं मॅचकडे मात्र फोकस करूया. 5 धावा फलकावरती अंकित केल्या गेल्यात आणि बॉलिंग मार्कवरती आपण पाहतो नवीन गोलंदाज इथे मात्र आलेला आहे. गोलंदाज गोविंद गोरे वेगाने गोलंदाजी करणे अचूक टप्प्यांवरती मात्र सातत्याने मारा करणे वेग प्रचंड आहे आणि सातत्याने आपण पाहतो की ब्लॉक चेंडूंवरती अर्थातच टो क्रशिंग यॉर्करवरती ते विश्वास दर्शवतात आणि याच विश्वासामुळेच की काय आपण पाहतो की हा गोलंदाज सातत्याने एक प्रबळ दावेदार मानला जातो. भरपूर असे मान्यवर अतिथी आपण पाहतो की आनंद माने सरकार अर्थात शहर संघटक शिवसेना त्याचबरोबर धर्मवीर वाहतूक सेना याचे आनंद माने सरकार यांचा देखील एक सन्मान इथे मात्र केला जातोय. रामचंद्र अप्पा सोनवलकर साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. रामचंद्र अप्पा सोनवलकर साहेब यांचा देखील एक सन्मान केला जातोय. कळंबोलीचा सर्वाधिक मोठा क्रिकेटचा चाहता म्हणून ज्यांना पाहिलं जातं अर्थातच रामचंद्र अप्पा सोनवलकर साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. आज त्यांचे क्रिकेटचे मित्र आदरणीय ढेकले साहेब नाही आहेत परंतु ज्या ज्या वेळेला तुम्हाला आम्ही पाहतो ना त्या त्या वेळेला आवर्जून ढेकले साहेबांची देखील आठवण आम्हाला येते. रामचंद्र अप्पा सोनवलकर साहेबांचा देखील इथे सन्मान केला जातोय. कळंबोली प्रमोदजी जाधव साहेब हे देखील इथे आलेले आहेत तर त्यांचा देखील एक सन्मान केला जातोय. प्रभात पुढचे अजून कोण आहेत? तेजस जवळजवळ आपण पाहतो की सर्व सन्मान आणि सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान झालेला आहे. त्यानंतर लगेच आपण मॅचकडे फोकस करतो. अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देवो भव हीच तर हिंदुत्वाची ओळख आणि हीच ओळख आज मात्र इथे जोपासली गेली संस्कृती जोपासली गेली आज या व्यासपीठाच्या माध्यमातून. तर जरूर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने मात्र जाऊया. 2 षटकांचा इथे मात्र खेळ संपुष्टामध्ये आल्यात. 8 धावा अंकित केले गेले धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झालेला आहे. चालू सामना जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मित्रांनो अर्थात परेश 11 विरुद्ध TDC 11 या 2 टीमच्या दरम्यान
नितेश देखील सज्ज झालाय प्रॉपर ड्रेसिंग किट मध्ये. आज नितेश थोडासा उठून दिसतोय आणि फिटनेस किती इम्पॉर्टंट आहे एक खेळाडू म्हणून हे नितेशने सर्वतोपरी आपल्याला दाखवलंय. मित्रांनो, कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक स्वागतोत्सव असा एक निर्णय घेतला गेला. प्रत्येक टीमला प्रॉपर ड्रेसिंग कोड सहित स्पर्धा खेळायची, त्यामुळे स्पर्धेचा दर्जा बघा किती सुंदर वाटतोय. आयोजकांनी जी संपूर्ण मेहनत घेतली आयोजनावरती त्याच्यावरती चार चांद लावण्याचं काम या सर्व टीमनी केलंय. यावेळेस मात्र जागा बनवून इथे चेंडू ढकलण्याचा प्रयत्न, कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने मात्र चेंडू सरसावतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक चुकी करतोय. गच्चाळ क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. जिथे काहीच नव्हतं तिथे मात्र तब्बल 4 धावा या धावफलकावरती अंकित होत आहेत. बघा, नशिबाची साथ देखील तेवढीच जवळ राहणं गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण आय थिंक अम्मन तिथे उपस्थित होते. थोडासा ढिसाळ प्रकार आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये त्यांच्या मात्र पाहायला मिळतोय. खूप कमी वेळेला अमन अशा प्रकारच्या चुका करतात, परंतु आज कदाचित दिवस त्यांच्या बरोबर नाहीये. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, लगेच क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केली गेली आहे. तर लगेचच बघा आपण पाहतोय की मिड ऑफच्या दिशेमध्ये ओमला तैनात केलं गेलंय. ओम खुटारकर यांना आपण पाहू शकता. एक नन्हा मुन्ना क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. शरीरकाठी थोडीशी छोटी आहे, परंतु आता कॉलेजला गेलाय. आमचा ओम मोठा झालाय आणि संघामध्ये मात्र त्याला संधी दिली गेली आहे. संघामध्ये मात्र वर्णित लावली गेली आहे. तर नक्कीच त्याचा अनुभव त्याला खूप काय शिकवेल. हलकासा ओव्हरपिच चेंडू लॉफ जरूर केला गेलाय. गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतंय. नितेश तिथे उपस्थित आहे. कमालीचं कॅच, खूप चांगलं जजमेंट आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल आणि गोलंदाज करणला मिळतंय अजून एक मोठं यश. कम्मालीची गोलंदाजी चालली आहे, देखणी गोलंदाजी चालली आहे. सातत्याने आपण पाहतोय की आघाडीच्या 2 गोलंदाजांनी जे योगदान धाव फलकावरती दिलं, ज्या प्रकारची गोलंदाजी दर्शवली, त्यांच्याच पाऊल खुणांवरती पाऊल ठेवत याही गोलंदाजांनी अक्षरशः फलंदाजांना शांत ठेवलंय. डोकं वर काढून देण्याची संधीच दिली नाहीये. ज्या ज्या वेळेला प्रयत्न केले जात आहेत मोठ्या फटक्यांसाठी, त्या वेळेला सर्व प्रयत्न अक्षरशः पाडून काढले जात आहेत. गोलंदाजीचा आज तोफखाना घेऊन परिशीलनचा संघ मैदानामध्ये उतरलाय की काय असं म्हणावं लागेल. काल संध्याकाळची जी मीटिंग झाली परिशीलन संघाची, त्या मीटिंगमध्ये कदाचित गणेशजी खानोकर साहेबांनी आणि कुमारजी जाधव जे टीमचे मेंटर आहेत यांनी काहीशा कानमंत्रांना दिल्यात, काहीशा करड्या सूचना दिल्यात आणि या सूचनांचा वापर करून हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळ दाखवतात. बघा, ओम इथे हसतोय, याचा अर्थ असा आहे, श्री इथे हसतोय, याचा अर्थ असा आहे की नक्कीच काल मीटिंग जोरदार झाली. पंचांचा इशारा इथे मात्र व्हाईट बॉलचा आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे पंच दोन्ही हात समांतर करतात. संदीपजी मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जरूर पाहू शकता. बघा मित्रांनो, जर का संदीपजी यांच्याशी तुम्हाला संपर्क करायचा असेल, त्यांचा फोन जर का रिचेबल लागत नसेल, तर वर्षाचे 12 महिने सकाळी 7 ते 9 तुम्हाला या मैदानावरती ते पाहायला मिळतील. कारण की पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, वर्षाचे 12 महिने 365 दिवस मैदानावरती संदीपजी प्रॅक्टिसला उपस्थित असतात. तर जरूर पुन्हा एकदा जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतोय की करण देखील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु फलंदाज इथे मात्र तोंड वर काढतायत. एक चौकार आलाय आणि या षटकातला दुसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अंगद, जर्सी नंबर 14 अर्थात उमेश यादव याची आठवण करून देणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अंगद याला मात्र आपण पाहतोय फलंदाजीसाठी एक चांगले गोलंदाज आहेत, वेगाने गोलंदाजी करणे याच्यावरती विश्वास दर्शवतात, परंतु फलंदाजी देखील तेवढी चांगली करतात आणि याचे मूर्तिमंत संकेत त्यांनी मात्र जोडून दिलेत. संघ अडचणीमध्ये आहे, संघ अडचणीच्या दरीमध्ये कुठेतरी जाऊन विसावतो की काय, परंतु या संघाला खेचून आणण्याचं काम अंगद मैदानाच्या आतमध्ये करतायत. हलकासा चेंडू फिरवला गेलाय. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. उजव्या एसटीच्या खूप लांबून जाणारा चेंडू सलगचा आपण पाहतो या षटकातला हा दुसरा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 3 अवांतर चेंडू इथे मात्र टाकले गेलेत करणच्या माध्यमातून. पहिली मॅच खेळतात आय थिंक या वर्षीच्या हंगामातली परिशीलन संघाकडून. दोन्ही भावांची जोडी A1 जोडी म्हणून कळंबोलीमध्ये ओळखली जाते आणि करण आपल्याला पाहायला मिळतात. अर्जुन पाहायला मिळतील का?
अकुटपायची लाईन पुल करण्याचा प्रयत्न, मिस्टामिक स्ट्रोक, बॅटीची लिडिंग एज घेत क्षेत्ररक्षक तिथे चव्हाण उपस्थित आहेत, चेंडूला रोखतायत, फेकी खूप चांगली करतायत. तोपर्यंत मात्र आपण पाहतो की दोन्ही फलंदाजांनी वेगाने 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या षटकाचा झालाय खेळ समाप्त. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धाव फलकावरती आल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जर का आतापर्यंत आपण बघितलं किती ओव्हर किती रन 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 22 रन्स आफ्टर 3 ओव्हर कंप्लीट. अजूनही मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील याकडे सुद्धा तमाम क्रिकेट रसिकांचं इथून मात्र लक्ष वेधलंय. पाहूया ओव्हर नंबर 4 मध्ये आता गोलंदाजी मार्क वरती कोणाला आणलं जाईल, कोणतं अस्त्र इथून मात्र वापरलं जाईल हे देखील बघायचं. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय गोविंदा सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया गोविंदाच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. फुल पेज मध्ये बदल केले जातात. क्षेत्ररक्षणाची सजावट प्रशासन इथून मात्र सजवली जाते. पाहूया गोविंदा तयार होतोय. गोविंदाचा पहिला बॉल हवेत कॅट ड्रॉप झाली. एक अल्पावधीन म्हणजे जर का आपण बघितलं तर कमी काळातच या टीम मध्ये जागा बनवली या खेळाडूंनी, परंतु छोटा पॅकेट होता त्या ठिकाणी कॅट ड्रॉप झाली, चूक झाली त्याच्या माध्यमातून आणि इथे मात्र जीवदान मिळालं. एक धाव देखील जरूर इथून मात्र कंप्लीट केली गेली, काही हरकत नाहीये. आता चुकी झाली, नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच मी चांगली फिल्डिंग करून या चुकीचा भर पाडेल. हाच एक उद्देश त्याच्या माध्यमातून दिला जाईल नेक्स्ट मॅच मध्ये. यावेळेला देखील फटका चांगला फिरून मारला. बॉलच्या मागे फिल्डर धावतात परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत चौकार. थँक्यू. नुकताच चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटकेबाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल स्ट्रोक चांगला आहे. बॉल चाललाय. फिल्डर तैनात आहेत. पकडला जातोय झेल आणि चौकाराचं प्रत्युत्तर इथे मात्र विकेट न दिलं जात आहे. बॅट्समन बाद. डीजे मास्टर आप रुक क्यों गए. ठोक डीजे. बॅट्समन बाद झाला आणि नितेश त्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. लॉंग ऑन रिझन मध्ये खूप चांगला झेल त्यांनी कॅरी केला आणि इथून मात्र बॅट्समन बाद झाला. पाहूया स्वप्नील साठी टाकलेला हा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समन कडे या बॉलचं प्रत्युत्तरच नाहीये कि मी या बॉलला कशा रीतीने फेस करू. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं. आणि इथे मात्र जबरदस्त आणि भारदस्त गोलंदाजी करत असताना गोलंदाज गोविंदा डेथ ओव्हर मध्ये कधी धावा जास्त येतात तर कधी धावा कमी येतात, परंतु या ओव्हर मध्ये कमी धावा देण्याचा मानस या बॉलरने दाखवला. यावेळेला आणखीन एक वेगवान बॉल. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बुल्ले स्पॉट वरून हलकासा कट होणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि इथे मात्र जर का आपण बघितलं
आणि इथे जर का आपण बघितलं तर पंचांचं बोट आकाशाकडे बॅट्समन झालाय RUNOUT रनआउट बॅट्समन बाद. पहिल्या डावाचा खेळ इथेच संपला आणि पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गुणलेखक मित्र आमच्यापर्यंत थोड्याच वेळात कळवतील, तोपर्यंत ऐकूया एक सुमधुर संगीत. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी देखील आम्ही विनंती करणार आहोत दोन्ही टीमचे कॅप्टन. आता टॉस साठी या. संघर्ष ए आणि शिवस्वराज्य दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकरात लवकर यायचं. आयोजकांची प्रामाणिक स्पर्धेचं टायटल जर का आपण बघितलं तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ट्रॉफी 2024. जबरदस्त स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेनं मात्र सर्वच कळंबोलीकरांची लक्ष वेधून घेतलेली आहेत. आदरणीय सन्माननीय सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व श्री भरतजी नारायणवर साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा जर का आपण बघितली तर आयोजित करण्यात आलेली आहे. त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रयत्नातून ही स्पर्धा उभी राहत असताना आपल्याला पाहायला मिळते. दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब आयोजित सर्वच क्रिकेट प्रेमी रसिकांचे जर का आपण बघितलं तर इथून मात्र सहर्ष स्वागत केलं जातं. टेनिस बॉलची ही दिमागदार आणि दर्शनीय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. दर्जेदार आयोजन या स्पर्धेचं आपण सध्या बघतोय. हॅलो 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 चेक हॅलो. स्पर्धा जर का आपण बघितली तर जबरदस्त स्पर्धा आपण सध्या बघतोय. नेक्स्ट इनिंग मध्ये 28-29 जर का आपण बघितलं तर 28वा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र 24 बॉल मध्ये 29 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमला. अर्थातच परेश 11 या टीमला आता इथून मात्र 29 धावा कंप्लीट करायच्या आहेत या मॅच मध्ये. चोवीस बॉल आणि 24 बॉल मध्ये आता 29 धावा इथून मात्र कंप्लीट करायच्या आहेत परेश 11 या टीमला. या स्पर्धेतील जर का आपण बघितलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 22,222 व भव्य चषक आपण सध्या बघतोय जो आम्हाला पुरस्कृत केला मान्य श्री संजय मोटे साहेब मुंबई पोलीस, मान्य श्री गजाननजी टाकळे साहेब जे PSI नवी मुंबईचे आहेत, मान्य श्री सतीशजी साळुंके साहेब मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम पारितोषिक इथून मात्र प्रस्तुत करण्यात आलं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 11,111 व भव्य चषक मान्य श्री संदेशजी कोठावळे साहेब PSI नवी मुंबई पोलीस, मान्य श्री अनिल राजुरे साहेब PSI नवी मुंबई पोलीस यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं गेलं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजची बायसायकल नवनाथ शिरकुळे साहेब नवी मुंबई पोलीस व वैभव विरकर साहेब उद्योजक MRF टायर खारघर. उत्कृष्ट फलंदाज बॅट श्री हेमंत मोटे साहेब F फार्मसी यांच्या माध्यमातून दिलं गेलं. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याचबरोबर जर का आपण बघितलं तर उत्कृष्ट गोलंदाज मनोहर काकडे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला दिलं गेलं संपूर्ण किट. उत्कृष्ट गोलंदाज अशी वैयक्तिक पारितोषिक आम्हाला अनेक मान्यवरांच्या माध्यमातून दिली गेली आहेत, त्यांचा आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी जर का आपण बघितलं तर अल्पोहार व पाण्याची सोय मान्य श्री अनिलजी चौधरी साहेब
त्याबरोबर यूट्यूब लाईव्ह भरतजी नारायणवर युवा उद्योजक साहेबांच्या माध्यमातून आम्हाला पुरस्कृत करण्यात आलेल्या आपल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही या दानशूर दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा दगडी चाळ स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचकडे. पुन्हा एकदा गोलंदाज इथून मात्र तयार होत आहेत. यावेळेला देखील चांगला बॉल लेटकटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तिथे मात्र बॅकवर्ड रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि एक धाव पुन्हा एकदा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. या एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 2 अशी धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाजी करत असताना एक चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज अंगद या गोलंदाजाची आपण बघतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून बॅटरला पूर्णपणे वंचित ठेवल्या. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला देखील इथे मात्र पंचांनी बीमर घोषित केला. नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कमरेपेक्षा जास्त हा बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र पंचांनी इथून मात्र दंडित केलं. आता स्ट्रायकिंग इनला विराज खानावकर हा फलंदाज सध्या आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळेला स्ट्रोक चांगला बॉल हवेत आणि तिथे मात्र खूप चांगला झेल पकडला. फिल्डर त्या ठिकाणी होते आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. विराज बॅक टू द पॅव्हिलियन. येस थँक्यू. चला आता टॉस आपण घेणार आहोत दोन्ही टीमच्या दरम्यान. शिव स्वराज्य विपक्ष संघर्ष ए या दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस घेणार आहोत. पाहूया नाणेफेकीचा कौल आता या मॅच मध्ये कोणता संघ इथून मात्र जिंकणार आहे हे देखील बघायचं. एक बिग फाईट या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विसावलाय मिस्टर किसन. पाहूया किसनच्या माध्यमातून आता इथून मात्र कशा रीतीनं बॅटिंग केली जाणार हे देखील बघायचंय. इनियट नंबर 3 मध्ये त्याला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी पाठवलंय. पाहूया तो इथून मात्र कशा रीतीनं बॅटिंग करणार आहे. गोलंदाजाचं आम्ही नक्कीच कौतुक करू. सुरुवातीला जर का आपण बघितलं तर 2 बॉलवरती 2 सिंगल म्हणजेच 2 धावा त्यांनी खर्च केल्या. तिसऱ्या बॉलवरती नो बॉल जरी त्याने हाताळला तरी सुद्धा मात्र एक चांगला बॉल तदनंतरचा आपल्याला पाहायला मिळाला. त्या बॉलवरती त्यानं विकेट मिळवली आणि कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न तो सध्या दाखवतोय या पहिल्याच ओव्हरमध्ये. बॉल पुन्हा एकदा तयार झाला ओव्हर द विकेटनं. यावेळेला स्ट्रोक चांगला वेट अँड वॉचचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेवटपर्यंत या बॉलवरती नजर ठेवली आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत चौकार. राजमाता अहिल्या देवीच्या सखाई पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीच्या. येस थँक्यू. नुकताच एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन ज्या पद्धतीने पहिलाच बॉल खेळत होता आणि तिथे मात्र किसनने पहिल्याच बॉलवरती हा चौकार सजवला. ओ आणखीन एक क्लास दाखवला जातोय. गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. अतिशय दर्जेदार बॅटिंग आपल्या मूड मध्ये सध्या येत असताना लगातारच्या 2 बॉलवरती 2 चौकार आपल्याला पाहायला मिळतात. किसन दर्जेदार फलंदाजी सध्या करत असताना पाहूया 2 आलेत. आता तिसरा येईल का. दरम्यानचा पुढचा बॉल तयार.
या वेळेला फटका चांगला आहे. 3 ऑन रो. आजच्या दिवसातील पहिला खेळाडू ज्याच्या बॅट म्हणणं लगातारच्या 3 बॉलवरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथे मात्र चौकारांची भाषा बोलत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन किसनची बॅट जबरदस्त बॅटिंग. आणि आता या चौकाराच्या साह्याने टीमच्या स्कोरबोर्डवरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 16 धावा धावफलकावरती. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 13. 18 बॉल मध्ये 13 धाव्यांची गरज. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आता इथून मात्र केला जाईल. शिवस्वराज्य विपक्ष संघर्ष ए या दोन टीमच्या दरम्यान आता टॉस केला जाईल. अठरा बॉल मध्ये 13 करायच्या आहेत या मॅच मध्ये. पाहूया आता या 13 धावा कशा रीतीने कंप्लीट केल्या जातील हे देखील इथून मात्र बघायचंय. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकर लवकर या. शिवस्वराज्य विपक्ष संघर्ष ए दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लवकर लवकर या. अजित ज्याच्या नावातच जीत आहे. पाहूया आता संघाला जिंकून देईल का हे देखील बघायचे. गोलंदाज तयार झाला. जीत आपल्या गोलंदाजी मार्क वरती. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून मात्र तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे, कळकळीची विनंती आहे. 18 बॉल मध्ये 13 करायच्या आहेत. बॉल तयार. जीत आपल्या गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला स्ट्रोक चांगला. बॉल बॅकड्राव केलेला. बॉलच्या मागे फिल्डर धावतायत. लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या मोमेंटला इथून मात्र एकच धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला. ऑफ साईडला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती सुद्धा एकच धाव आपल्याला बघायला मिळते. एकाच धावेवरती फलंदाजाला इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. यावेळेला देखील आपण जर आपण बघितलं तर इथे मात्र रनआउटच्या रूपाने आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि बॅट्समन इथे त्रिफळा बाद झाला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होतो. आणखीन एक झटका बसलाय अर्थात बॅटिंग करणाऱ्या टीमला. इथे जर का आपण बघितलं तर आता बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. 16 बॉल आणि 16 बॉल मध्ये जर का आपण बघितलं तर 11 धावा करायच्या आहेत. कसा बॉल सुटला, ही गेली विकेट. दगडी चाळ मित्रमंडळ आयोजित विकेट 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 चौकार. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया किशोर यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाणार आहे देखील बघायचं. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. यावेळेला देखील वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं प्रतिउत्तर बॅटर किशोरकडे नव्हतं आणि इथे मात्र हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. जबरदस्त गोलंदाजी. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील केला जातो आमच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. संघर्ष ए आणि शिवस्वराज्य या दोन टीमच्या दरम्यान यावेळेला थोडेसे सफल झाले आणि त्यानंतर फायनलिंगची जागा निवडली आणि तिथे मात्र बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात 4. येतो हा चौकार. कॅप्टनने टॉस जिंकला. यावेळेला देखील इथे मात्र पंच कळवतात
एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र ऍड केली जाईल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये आता अवघ्या 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या परेश 11 या टीम साठी बॉल तयार झाला. या वेळेला देखील सॉफ्ट हँडेडने या बॉलला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न झाला, परंतु तिथे मात्र स्वतः गोलंदाज या बॉलच्या मागे भरपूर वेगानं स्वार झाला आणि या बॉलवरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळाले नाही. आता इथून जर का आपण पाहिलं तर ओव्हर नंबर बघता बघता 2चा देखील खेळ संपला. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. आणि 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॅटिंग करणाऱ्या परेश 11 या टीमला गोलंदाजीच्या माध्यमातून आता गोलंदाजीच्या मार्ग वरती आणलं जात आहे. विशाल आपल्याला पाहायला मिळतो आहे. पाहूया विशालच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. नावाप्रमाणेच विशाल कामगिरी या मॅच मध्ये आता त्याला त्याच्या माध्यमातून दाखवावी लागेल. जास्तीत जास्त डॉट बॉलचं पर्सेंटेज जर वाढलं तर इथे मात्र पुन्हा एकदा एक मजबूत स्थितीमध्ये येऊ शकतो फिल्डिंग करणारा संघ. पाहूया 12 बॉल आणि विजयासाठी 6 धावांची गरज. बॉल जास्त आहेत आणि धावा कमी आहेत. गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी बॉल तयार ओव्हर द विकेटनं. यावेळीचा हा बॉल आधीच कर्ज बाजारी आणि त्यात दुसरा शेजारी. धावा कमी आहेत, धावा वाचवणं गरजेचं आहे, परंतु त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. 12 बॉल मध्ये आता 5 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज निघालाय. यावेळीला देखील पुन्हा एकदा गोलंदाजी करणाऱ्या टीम साठी डोकेदुखी ठरणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि हा देखील व्हाईट बॉल. आता 12 बॉल मध्ये विजयासाठी रन्स करायचे आहेत. अवघ्या 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला. दरम्यानचा पुढचा बॉल. या वेळेला देखील सॉफ्ट हँडेडने या बॉलला पुश केलं आणि इथे जर का आपण बघितलं तर पुश रहो खुश रहो चा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि या बॉलवरती एक धाव प्राप्त झाली. आता 3 धावांची गरज विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना परेश 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेला देखील खोलवट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ऑन साइड वरून लॉंग ऑन रिजन वरून भरपूर वेगाने क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळाले आणि या बॉलवरती पुन्हा एकदा एक सिंगल प्राप्त झाली. आता 2 करायचे आहेत विजयासाठी परेश 11 या टीमला. बॉल तयार झाला. विशाल फटका चांगला आहे. बॉल हवेत आणि तिथे मात्र कॅट ड्रॉप झाली आणि पुन्हा एकदा या बॉल वरती रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार झाला पुन्हा एकदा. दरम्यानचा पुढचा बॉल आणि इथे मात्र स्ट्रोक चांगला आहे. विजयाचा हा स्ट्रोक येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि सामना जिंकलाय. अभिनंदन परेश 11 या टीमनं हा सामना जिंकला आणि हार्ड लक बॅड लक आपण देऊयात. इथून जर का आपण बघितलं तर या मॅच मध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळाला, परंतु वन साइड मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि या मॅच मध्ये पीडीसी 11 या टीमला हा सामना गमवावा लागला. परंतु काही हरकत नाहीये. नेक्स्ट मॅच साठी त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो अर्थात परेश 11 हा संघ. अभिनंदन.